क्रितेश घरत जन्मेश तरीला आपण पाहतायत स्ट्राइक एंड कडे. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून खेळले गेले. चांगला फटका होता. चिराग आहेत पुढे. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर अकाउंट ओपन केलं जातं. ऑफ द मार्क 1 रन. षटक क्रमांक पहिला आहे. पहिल्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ खेरीज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 वर जाऊन पोहोचले गेले. विशाल तरे एका साईडला आपण पाहतायत. लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. क्रितेश घरत समोर. अप्रतिम चांगला फटका आहे, परंतु तिथे फिल्डर साईश ठाकूर कोणतीही चुकी करणार नाहीयेत. व्हॉट अ कॅच. एक ट्रॅप रचला होता विशाल तरेच्या अगेन्स्ट. चला टीम मीटिंग करू नका, लगेच बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होतील. दुसऱ्याच बॉलवर विकेट मिळाली, कारण लॉंग ऑफ आणि मिड ऑफ हे मोठं क्षेत्र आपल्याला पाहायला मिळतं. तो गॅप ठेवण्यात आला होता जेणेकरून त्या गॅपमध्ये खेळण्याचा दृष्टिकोन असेल. आणि अशा वेळेला आपण पाहतायत चेंडू बराच वेळ हवेत होता. साईशने आय कोऑर्डिनेशन मजबूत ठेवलं आणि तेवढाच उमेदीने झेल टिपला गेला. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. विशाल तरे महत्वपूर्ण या लढतीमध्ये बाद होताना आपण पाहू शकताय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 1 या धावसंख्येवर 1 बाद 1 अशी स्थिती पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला आहे. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 2. गोलंदाज सज्ज क्रितेश घरत अतिशय मास्टर माइंड बॉलिंग करताना पाहायला मिळतोय. ऑन साइडला खेळला गेलाय. फटका छान आहे. सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. हार्दिकच्या बॅटमधून षटकार. 6 धावा. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 7. तिसऱ्या बॉलवर अटॅकिंग मोड मध्ये पाहायला मिळत आहेत. चांगला फटका होता. अखूट टप्प्याच्या चेंडूला ज्या पद्धतीने आपण पाहतायत स्ट्रोक खेळला गेला. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. डिरेक्ट हिट करण्याचा इरादा जरूर होता. सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 8 या धावसंख्येवर षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर. नॉन पॉवर प्ले 3 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. बॉल आपण पाहिला तर खूपच बाहेर होता आणि त्याचंच कारण व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. उद्याच्या दिवसातील सामने असतील आई चंडिका कोपर, गावदेवी स्पोर्ट जांभूळपाडा. पहिला सामना उद्याच्या दिवसात. चेंडू आपण पाहिला तर खूपच बाहेर निघणारा नाहीये आणि तेच पंचांचं म्हणणं ॲक्युरेट आपल्याला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 9 या धावसंख्येवर बॉल फेकून झालेत 5. चांगला बॉल. जन्मेश तरे यावेळेला स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत. या पहिल्या षटकामध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. फक्त आणि फक्त 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. दोन्ही एंड आहे. षटक क्रमांक दुसरा गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. आय थिंक सो जीवाला मात्र ह्या वेळेला आपण पाहू शकतायत गोलंदाजी मार्कवर आणलं जाईल. त्याच्याकडे दोन्हीही टर्न करण्याची कला आहे आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी करताना सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. अचूक टप्प्यावर लेंथ लाईनचा राजा आणि मुनीत कुडू यांचे फॅन फॉलोविंग पहा. एक बेस्ट कॅमेरामॅन म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते आणि त्या अनुषंगाने त्यांना सुद्धा कदाचित भविष्यामध्ये चांगला एक बेस्ट कॅमेरामॅन बनायचं असेल म्हणून मार्गदर्शन शिबिर सुरू आहे. प्रशिक्षण केंद्र
यावेळेला अप्रतिम फटका, हार्दिक थांबणार नाहीये, सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार 6. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15 वर जाऊन पोहोचली गेली. 15 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. अतिशय चांगला कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा हा षटकार. संघाची धावसंख्या 15. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, परंतु इथून जर आपण पाहिलं तर फक्त सिंगल मेल. त्यातीलला आपण पाहिलं तर पुढे सरसावत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16. बॉल फेकून झाले ते 2. अजून उर्वरित 10 बॉलचा खेळ शेष राहिलाय. घड्यात वाजले तर 6:03. मनोज पाटील आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये जॉईंट होत आहेत. त्यांचा सुद्धा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल 9 तारखेला. अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतोय. जन्मेश तरेच्या बॅटमधून क्लास क्वालिटी दर्जाचा हा अप्रतिम षटकार, फ्लॅट 6. धन्यवाद विकी वजे. मॅच बॉल यावेळेला आलेला आहे, पण बॉल आणून दिल्याबद्दल आपला हृदयाच्या अंतकरणापासून लाख लाख धन्यवाद. या षटकाराने संघाची धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचली गेली. जन्मेश चे जे स्ट्रोक आहेत ते अप्रतिम पाहायला मिळतात. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केला होता, परंतु इथे झेल होऊ शकेल का नाही. फिल्डर बॅकअप साठी येत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा काही रोखू शकणार नाहीये. दुहेरीने संघाची धावसंख्या 24. षटकार आल्यानंतर जीवागरतने अतिशय चांगला चेंडू हाताळला. बॅट थोडीशी जरूर फिरली होती हातामध्ये. प्रॉपरली एलिव्हेशन यावेळेला पाहायला मिळालं नाही. प्रॉपरली टायमिंग नव्हतं. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फिल्डर येत आहेत आणि इथे रोहन ठाकूर कोणतीही चुकी करणार नाहीयेत. गुड कॅच, चांगला बॅकअप मिळाला. फलंदाज बाद. एलिव्हेशन कमी होतं या वेळेला, प्रॉपरली टायमिंग नव्हतं आणि अशा वेळेला आपण पाहू शकतायत फलंदाज बाद होताना कॉटआउटच्या स्वरूपात. झेल करवी, फलंदाज बाद. जन्मेच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू द डगआउट. यावेळेला आपण पाहतायत यस व्हाईट बॉलचा इशारा आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 25 या धावसंख्येवर बॉल फेकून झालेत. अमर पाटील दर्शवतायत 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल आहे या षटकातील. जीवा, चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू विकेट किपर क्रितेश घरते याच्या हातामध्ये जाऊन विसावला गेलाय. 2 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 25 या धावसंख्येवर 25 शेवटचं षटक आहे. दोन्ही एंड कडून आपण हा सामना खेळवतोय. दोन्ही संघांनी चांगलं सहकार्य केलंय, कारण 3-3 षटकांचे सामने खेळण्यासाठी काही संघ ॲग्री नसतात, कारण 6-6 षटकांचा फॉर्मॅट हा एकविरा चषक साखरे 2025च्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतो. परंतु नाही इलाजस्तव आज वेळ फार दवडला गेला. प्रत्येक संघाने टायमिंगचं जे लिमिट होतं ते क्रॉस केलं आणि त्यामुळे आता हे पनिशमेंट आपल्याला पाहायला मिळतंय. दोन्ही संघांचं सहकार्य केल्याबद्दल रुपेशजी पाटील साहेब या स्पर्धेचे सर्वेसर्वा यांच्याकडून मनपूर्वक धन्यवाद आहे. शेवटचं षटक हाताळण्याकरता निकुंज आपल्या गोलंदाजी मार्कवर त्यांना पाहायला मिळेल आणि बॅटर आहे हार्दिक, एक सेट फलंदाज. ऑन साईडला चेंडूला फोर्स केलाय. खूप चांगला फटका. हार्दिक आज थांबण्याचं नाव घेत नाहीये. सरळ चेंडूला पाठवलाय आमच्या नारी शक्तींच्या सलामीसाठी, अभिवादनसाठी. कणखर दर्जेदार चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचली गेली. पहिल्याच बॉलवर धमाकेदार सुरुवात हार्दिकच्या बॅटमधून. बॉडमॅनचा चांगला वापर करत असताना 5 चेंडूमध्ये 18 धावांची एक घणाघाती आणि झंझावती खेळी करत असताना पाहायला मिळतोय. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॅटिंग अँड इनक्रेडिबल.
पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळला गेलाय बिटवीन द गॅप मध्ये. आता चेंडू फिल्डरला बीट करत फ्लॅट 6. षटकार 6 रन. षटकार आणि संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 35 या धावसंख्येवर. काय बॅटिंग केल्या हार्दिकने, क्लास. संध्याकाळच्या सत्रामध्ये दमट वातावरण, कोणत्याही हवेचा झूत नाहीये, हवेची झुळूक थोडी सुद्धा नाहीये, परंतु टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक अँड टॅलेंट हार्दिकचं लाजवाब. निकुंज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. अप्रतिम सरळ बॅटचा उपयोग करत असताना परंतु इथे चुकी केली. हार्दिक सारख्या फलंदाजाचा झील सोडणं म्हणजेच या वेळेला डोकेदुखी असेल. कॅच ड्रॉफ्ट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 37. बॉल फेकून झाले 3. शेवटचे 3 बॉलचा खेळ शेष. आपण पाहतायत आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना शेवटचा आणि अंतिम 8 मध्ये जाण्याचा संघर्ष या दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चेंज ऑफ पेस. स्वप्नील डॉन यांच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. ही व्हेरिएशन फार महत्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. कधी कधी गोलंदाज विसरतात, कधी कधी गोलंदाजांकडे लेंथ असते, लाईन नसते, कधी कधी गोलंदाजांकडे वेग असतो, अचूक टप्पा नसतो. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आल्यानंतर थोडंसं प्रेशराईज झाले आणि डॉन कोणतीही चुकी करत नाहीये. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. हार्दिकच्या खेळीला पूर्ण विराम, परंतु हार्दिकने आपली चूक, कामगिरी काय आहे हे बजावून दिलं आणि पॅव्हिलियनच्या रस्त्याला येत असताना या खेळीसाठी विकी वजय ॲप्रिशिएट करत असताना पाहायला मिळत आहेत. करायला हवं. संघाची धावसंख्या 37. बॉल फेकून झाले 5. शेवटचा बॉल आहे या षटकातील या पहिल्या इनिंगमध्ये. पहिल्या इनिंग मधील हा शेवटचा बॉल. न्यू बॅटर हार्दिकला आपण पाहतायत. एक हार्दिक बाद झाल्यानंतर दुसरा हार्दिक आपल्याला पाहायला मिळतोय. आज चांगले लाडके समीक्षक म्हणून, क्रिकेट समीक्षक म्हणून आपण पाहिलं तर 76व्या वर्षामध्ये कर्करोगासारख्या एक बलाढ्य आजाराला गेली कित्येक झुंजत होते आणि द्वारकानाथ संजगिरी जे आपण पाहिलं तर आज त्यांनी अलविदा केलं, अनंतात विलीन झाले. एक क्रीडा समीक्षक म्हणून पॉप्युलर गेली कित्येक वर्ष आपण पाहिलं. आमच्या लाडक्या प्रेक्षकांना त्यांनी रिझवलं. जेव्हा ते यायचे तेव्हा गोड शब्दामध्ये वेगवेगळी त्यांची शब्दांची फेक असायची. त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली. अचूक टप्प्यावर चांगली गोलंदाजी आणि इथे आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. बॅटची हलकीशी एज होती आणि इथून 38 वर धावसंख्या जाऊन पोहोचली. 39 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय. आई एकविरा चषक साखरे आपण पाहताय 2025. अभि 11 साई एकता बिरवाडी या टीमला 39 रनचं टार्गेट असेल आणि या आपण 3 षटकांसाठी ऐकूया. अजिजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, ते आपण त्यांचा आवाज ऐकणार आहोत. 18 बॉल 39 रन्सचं हे टार्गेट. उद्याच्या दिवसात पुन्हा एकदा आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी ऑनलाईन जे जोडले गेलेत आई चंडिका कोपर, गावदेवी स्पोर्ट जांभूळपाडा, ब्रदर स्पोर्ट चांदीप, आई गावदेवी माजिवली बी, यंगस्टार भामटपाडा, गावदेवी नवसाई बी, ओमसाई गावदेवी शिवनसाई, जय हनुमान शिरवली. अशा पद्धतीने उद्याचे 8 संघ आपल्याला पाहायला मिळतील. जर जे ऑनलाईन मॅचचा आनंद घेत असतील अमित पाटील आपल्याला स्पेशली, तर आपण उद्या 9:30 पावणे 10 वाजता रिपोर्टिंग करा. 10 वाजता मॅच स्टार्ट होईल. गावदेवी स्पोर्ट जांभूळपाडा टीम जर प्रतिनिधी तुम्ही सुद्धा या मॅचचा आनंद घेत असतील तर तुम्ही सुद्धा मात्र या वेळेला हजर राहा, जेणेकरून उद्याच्या दिवसात अशी वेळ येणार नाही. याकडे आपण लक्ष द्या. जाऊया मॅचच्या दिशेने. सामन्याला सुरुवात होईल. आजच्या दिवसापुरता इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. शुभरात्री. आपला प्रवास सुखाचा हो. तत्पूर्वी आपल्याशी जॉईंट होतील अजितजी पाटील. चला 13च्या सरासरीने 39 टार्गेट सेट केले. ओपनिंग पेअर मिस्टर किरीतेश आणि त्यांच्या समवेत निकुंज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. त्याला प्रिस्मी 11 मुरबे फील्डर रेंज करा आपण.
चला घाई करायची आहे. अंधाराचं साम्राज्य शेवटच्या मॅच पर्यंत आमचे तमाम लाडके प्रेक्षक वर्ग आमच्या समवेत सोडले गेले त्यांचे करतोय वेलकम. यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह व्ह्युअर्स आमच्यासोबत जोडले गेले त्यांचंही करतोय वेलकम. आणि आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये मिस्टर मनोजजी पाटील साहेब मॅन फ्रॉम साखरे आमच्या समवेत जोडले गेले त्यांचे करतोय वेलकम. आणि वळूया मॅचकडे. पहिलं षटक घेऊन रुपेश 18-39 इक्वेशन आहे. सुपर हिटमध्ये कुठला संघ जाईल यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा आहेत. चला इथून मात्र गेम स्पीडअप करायचा आहे याची नोंद घ्या. कुठल्याही प्रकारचा विकेट नंतर टीम मिटिंग नको आहे. रुपेश अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकांच्या हातामध्ये स्थिरावताना आलाय डॉट बॉल. इथून जर कीर्तेश करत एक जबरदस्त फलंदाज आहेत आणि त्यांनी सातत्य ठेवले या स्पर्धेमध्ये. मागची मॅच सुद्धा आपल्या जबरदस्त बॅटिंगच्या जोरावरती आपल्या चांगल्या बॅटिंगच्या जोरावरती त्यांनी अभिलेवन साहित्य बिरवडेला जिंकून दिले. उडवलाय चेंडूला नो चान्स आणि फिल्डर लॉंग अपच्या वरनं कडक बेधडक षटकार. धावसंख्या 6 प्लाय झाले. इरादा स्पष्ट करणारा, इंटेंट क्लिअर करणारा, वर्चस्व प्रस्थापित करणारा आणि संघर्षाचा शंखनाद करणारा हा षटकार आहे. कीर्तेश घरच्या बॅटमधनं पुढचा चेंडू रुपेश लेफ्ट मोर द विकेट. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉल. चांगला चेंडू रुपेशकडे भरपूर क्षमता आहे. अनेक मैदान गाजवणारा हा गोलंदाज आहे आणि प्रिस्मी 11 मुरबे संघाचा एक आधारस्तंभ आणि तेवढा ताकदीचा बॅटर म्हणजेच बेस्ट बनाम बेस्ट. पुढचा चेंडू पुलटॉस आणि सरळ कॉमेंट्री स्टुडिओला अभिवादन करतोय. आणखीन एक आणि इथे आलाय डॉट बॉल. 12 रनचा स्कोर कार्ड, 2 षटकार, 39 टार्गेट, 12 धावा झालेले आहे. 27 ची गरज आहे. येणारे चेंडू जर आपण बघितले तर शेष आहेत ते 13 मध्ये बनवायच्या. त्या 27 चे टार्गेट आस्किंग रन रेट आहे. त्या पद्धतीने पुढे जाताना आपण बघतायत. पुढचा चेंडू आणखीन एक चेंडू खाली राहिलाय. लाऊड अपील. पंच या ठिकाणी फेटाळताना 13 लेगबाईच्या रूपाने एक सिंगल आणि 13 रन्स ऑन स्कोर कार्ड. रन रेट खूप चांगला आहे. जो विचारला होता आस्किंग रन रेट त्याला प्रत्युत्तर दिलंय 13चं. आता 12-26 इक्वेशन आहे. चला प्रिस्मी 11 आपण विकेटवरती टीम मिटिंग करतायत आणि वेळ नाही आहे याची आपण नोंद घ्या प्लीज. दरम्यान 12-26 इक्वेशन. गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर प्रेम सन्युमान. प्रेम तयार होताना निकुंज. कीर्तेश आहे. सिंगल घेतल्यानंतर स्ट्राईक आपला जवळ ठेवले. 2 षटकारानं मॅचला ज्या स्थितीमध्ये होतं त्या स्थितीमध्ये मॅच बघायला मिळते. थोडंसं स्पीडअप करा आपण. पुढचा चेंडू टॉस आहे. छोट्या बॅकलिपनं खेळावं लागले. चेंडूला डाऊन द ग्राउंड. एक कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी वेगाने येत आहेत कीर्तेश आणि तद्वर निकुंज. 2 धावा पूर्ण करताना धावसंख्या पोहोचले 15. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. निकुंज डेंजर इनकडे जाताना वेगानं चांगली स्पर्धा सातत्याने हँडल करताना आपण बघतायत. साखरेचं एक अप्रतिम मैदान आणि त्या मैदानावरती प्रिस्मी 11 मुरबे बनाम अभिलेवन साहित्य बिरवड इट्स अ बॅटल.
बळेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. 15 धावा 8 चेंडूमध्ये झालेले आहेत. उर्वरित 10 चेंडूमध्ये बनवायच्या त्या 24. बॅटल रंगणार, मॅच मध्ये रंग उधळणार दोन्ही संघाचे खेळाडू. त्यासाठी पूर्ण स्ट्रेंथ ॲबिलिटी दाखवताना कीर्ती अगेन्स्ट प्रेम. टॉस होता, कव्हर्सला एक्झिक्यूट करतायत आणि चांगलं क्षेत्ररक्षण 38 सर्कलमध्ये हार्दिक कडनं बघायला मिळते. धावसंख्या पोहोचले 16. 9 चेंडू आणि 23चं इक्वेशन. मिस्टर निकुंज, चला 9 चेंडू नंतर स्ट्राइक भेटले. कहते कि 9 सेकंड के जो बल्लेबाज होते हैं स्ट्राइक इन के बल्लेबाज का आईना होते हैं, और आईने ने क्या देखा है बताएंगे निकुंज? वेळेला छोट्या बॅकलिमने खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू थोडासा खाली राहिला. जर थोडासा टॉस झाला असता इथे मोठा शॉट कन्वर्ट झाला असता, धावसंख्या 1 ने पोहोचेल ती 17 वर. चांगली गोलंदाजी प्रेमकडनं. तर जर आपण बघितलं 8 चेंडू 22 धावा. इथून जे अभिलेवन्स ऐकता बिरवाडी संघाचा ख्यामा आहे किंवा त्यांचे समर्थक आहे, त्यांची मनोमन एक इच्छा असेल की एखादा मोठा शॉट. आणि प्रिस्मी 11 मुरबा संघ या ठिकाणी विचारत असेल की दोन्ही चेंडूवरती कमीत कमी धावा. पुढचा चेंडू गतीला परिवर्तन करत थोडासा फ्लाइट, इथे चित्कार बघायला मिळत आहेत. आणि डॉट बॉल कीर्तेश करत. 7 मध्ये 22 ची गरज. ह्या चेंडूवरती चौकार षटकार नितांत गरजेचं झालंय. 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा देत प्रेमनं खऱ्या अर्थाने प्रिस्मी 11 संघासोबत असलेलं नातं आणखीन पक्क केलंय असं म्हणायला हरकत नाही. बघूया अंतिम चेंडूवरती कीर्तेश एक मोठ्या शॉटकडे जातील, इज नो डाऊट. पुढचा चेंडू आणि याही वेळेला डॉट बॉल. फक्त 4 धावांचं षटक. बरेशन चांगलं राहिलं, चेंडूला टर्न केलं प्रेमनं. अलीकडे चेंडू हा त्याचा ब्रह्मास्त्र राहिलंय या स्पर्धेमधला. आणि थोडंसं चिंता या ठिकाणी वाढवताना, चला पिचवर नकोय प्रिस्मी 11. हा मला वाटते 5वा कॉल असेल तुम्हाला की पिचवरती तुम्ही टीम मीटिंग करतायत. 6 चेंडू आणि गरज आहे ती 22 ची. चिन्मय गोलंदाजी ट्रॅकवर संघाच्या मदतीला. बघूया चिन्मयचं षटक. मागच्या वेळेला श्री चाकमाता रावळे पंकज 11च्या अगेन्स्ट खेळताना या चिन्मयनं खऱ्या अर्थाने खूप चांगली कामगिरी केली होती. तो चिन्मय इथे दाखल झालाय. 6-22 वाजवायच्या तर इथे मात्र 2 डॉट बॉल. आणि त्या धावा जर इथे बनवायच्या तर निकुंजला मात्र आपला क्लास गुणवत्ता दाखवावी लागेल. का तुम्हाला या ठिकाणी ओपनिंग पेअरसाठी पाठवलंय याची पोच पावती त्या 2 चेंडूमध्ये प्रथमतः तुम्हाला द्यावी लागेल. इथे आपण बघतायत सॅक्रिफाईस करतायत आपला विकेटचं. चला न्यूमॅन या लवकर. 5 चेंडू आणि 22 धावा. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील. साईश तून जे प्रेमचं षटक राहिलं ज्याने फक्त 4 धावा दिल्या, त्याच्यामध्ये जर 10 धावा असत्या तर नक्कीच हे टार्गेट जे 22चं आहे ते 16चं असतं. आणि विकी तेच सांगतायत आम्हाला की ज्याने जी गोलंदाजी केली विकी वजे या ठिकाणी सांगतायत की व्हेरिएशन खूप महत्त्वाचं राहिलं प्रेमचं, ते ऑब्झर्व करतायत इथून. पुढचा चेंडू आणि नो लुक, परफेक्ट एलिव्हेशन, षटकार. आणि भविष्य विकी वजे यांचं खरं ठरतंय. त्याने म्हटलं होतं या चेंडूवरती षटकार येईल आणि तो आलाय. धावसंख्या 6 ने फ्लाय होताना 23 वरती. आता येणारी चेंडू आहे ती 4 आणि धावा बनवायचे त्या 16. विकी वजे यांची भविष्यवाणी खरी ठरते. 4 मध्ये 16ची गरज. लढभई या भूमिकेमध्ये 1 मॅन आर्मीचा रोल सातत्याने निभावणारा फलंदाज मिस्टर कीर्तेश खरत, वंडर बॉय बिरवाडीचा. आणि इथे खूप चांगली कामगिरी करताना ढलती हुई शाम किसके नाम. बघूया 4-16चं इक्वेशन आहे. अभी नहीं तो कभी नहीं. एका बाजूने चिन्मयला लेंथ लाईन शोधायची आणि दुसऱ्या बाजूने कीर्तेशला झंझावत सुरू ठेवायचं आहे. आणि इथे मिस टाइम. आणि कीर्तेश करत मोक्याच्या क्षणी OUT आउट. मिस टाइम शॉट. चेंडू थोडासा वर चढला. अजूनही शेवटची संधी आहे. 2 षटकार 1 चौकार मॅच होऊ शकते. चला न्यूमॅन
आणि त्यासाठी येतोय नवीन फलंदाज रोहनने जर हा कारनामा केला आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम कामगिरी असेल रोहनच्या माध्यमातून 3 चेंडू 16ची. आणि बघूया इथून फक्त एक चेंडू हाताळायचा आहे चांगला चिन्मयला, परंतु प्रत्येक चेंडूवरती प्रत्युत्तर द्यायचं आहे ते रोहनला. वेल प्लेड कीर्तेश, खूप चांगली बॅटिंग, परंतु प्रेमचं जे षटक राहिले दुसरं ते कलाटणी देणारं ठरलं. बघूया. आणि विकी वजे यांची जी भविष्यवाणी होती की हा चेंडू समोर खेळला जाईल, तो खेळले होते, परंतु थोडासा वर बघायला मिळाला आणि तिथे कीर्तेश करत तंबूच्या आसऱ्याला परतलेले आहेत. बघूया 3 मध्ये 16ची गरज, एक प्रत्येक चेंडूवरती अंतिम चान्स. आणि इथे रोहन ऑन फायर, आलाय षटकार. 2 चेंडू 10ची गरज आहे. धावसंख्या पोहोचली ती 29. रोहन भाई आल्या आल्या सांगतायत कीर्तेश आऊट झाला तर काय झालं, मी अजून मैदानाच्या आतमध्ये आणि मी सहजासहजी हा संघर्ष कमी होऊ देणार नाहीये. थोडंसं स्पीडअप करा प्लीज. आणि एक शतक अमर पाटील सांगतायत 100 धावा सुद्धा आहेत या फलंदाजाच्या नावावरती. मिस्टर रोहन का बॅटिंग करतायत. बघूया 2-10ची गरज आणि हा चेंडू महत्वाचा. इथे मात्र डॉट बॉल, चांगला हुकचा अटेम होता. एका चेंडूवर 10ची गरज आहे. संतोष पाटील जींना मी थँक्यू म्हणतो. आजच्या दिवसामध्ये त्यांचा गोड आवाज ऐकायला मिळाला. उमरोली गावाला बिलॉंग करणारे एक उत्कृष्ट समालोचक. आज मात्र आई एकविरा चषकाच्या माध्यमातून एक हिस्सा बनताना आई एकविरा चषक परिवाराचा, त्यासाठी नक्कीच संतोषजी पाटील साहेब नक्कीच उद्यापासून मात्र त्यांची टूर असणार आहे, त्यासाठी शुभेच्छा असतील. पुढचा चेंडू 10 धावांची गरज आहे. आणि इथे मिस टाइम शॉट. अभि11 सायकता बिरवाडी हाडलक आणि अभिनंदन प्रिस्वी 11 मुरबे. वळूया मॅन ऑफ द मॅच कडे. आणि हार्दिक भोईर, चला टीम मीटिंग नंतर करा. सहदेवजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण देतोय प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड.